अंबाजोगाई शहरातील आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचं कार्य आहे, त्यासोबतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा प्रभाव आहे, असे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी वामनराव ठाकूर यांचे चिरंजीव रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेचा राष्ट्रीय दर्पण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात आला। यावेळी रवींद्र ठाकूर यांनी शिक्षक हा समाजातील असा घटक आहे की ज्याच्यावर समाज संस्काराची जबाबदारी आहे, ही जबाबदारी ओळखूनच सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं। रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांना कुटुंबातूनच त्याग व समर्पणाची शिकवण आहे। आई आणि वडील हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी असल्यानं रक्तातच समाजासाठी काम करण्याची शिकवण त्यांना मिळाली आहे। तसंच ते स्वतः शिक्षक असल्यानं त्यांना जे संस्कार आणि शिकवण मिळाली त्यातून त्यांनी स्वतःला घडवलं आणि शिक्षक म्हणून काम करताना समाजासाठी अहोरात्रपणे काम केलं। सामाजिक स्तरावर काम करत असताना सतत दायित्व म्हणून ते करण्याचा प्रयत्न केला। या हाताची खबर या हाताला न लागू देता त्यांचं काम सुरू आहे। त्यांच्या कामाची दखल गेल्या 30 वर्षात अनेक समाजसेवी संस्था, संघटना यांनी घेतलेली आहे व त्या संस्थांचा पुरस्कार व सन्मान झालेला आहे। योगेश्वरी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे प्रदीर्घ काळ संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे। वाचन चळवळ गतिमान करून महापुरुषांचे विचार तळागाळात पोहोचले पाहिजेत यासाठी त्यांचा प्रयत्न होता। म्हणून वडिलांच्या नावानं वाचनालय सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं। त्यांच्या व्यापक कार्याचा विचार करून त्यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय दर्पण पुरस्कार जाहीर झाला होता। या पुरस्काराचं वितरण रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी नाशिक येथील रोटरी क्लब सभागृह गंजमाळ या ठिकाणी करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक तथा निसर्ग व पर्यावरण संरक्षक धुळे येथील पद्मश्री चैत्रामजी देवचंद पवार, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश तथा शाळा सुरक्षा समितीचे अध्यक्ष दीपक ढोलकिया, BY कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर लीना भट, MAB एव्हिएशन मुंबईचे संचालक मंदार भारदे, सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिनेश भोईर, साक्री जिल्हा धुळे येथील ग्रामपुरोहित गणू महाराज दीक्षित, महावीर इंटरनॅशनल नाशिकचे संस्थापक अध्यक्ष अनिल नहार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते रवींद्र उर्फ राजा ठाकूर यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र असं सत्काराचं स्वरूप होतं। या प्रसंगी बोलताना रवींद्र उर्फ राजा ठाकूर म्हणाले की सामाजिक स्तरावर काम करत असताना जे घरातून वडिलांकडून संस्कार मिळाले त्या संस्काराचे अनुकरण करून जगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जो वडिलांचा ठेवा आहे तो जतन करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीकडे असते। त्या अनुषंगानं आपण सामाजिक दायित्व म्हणून केवळ ते निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे। काम करत असताना सतत फळाची अपेक्षा न करता आपण काम केलं तर त्याचं समाधान हे लाख मोलाचं असतं। त्या अनुषंगानं या पुरस्काराच्या माध्यमातून जबाबदारी आणखी वाढली आहे। शिक्षक म्हणून काम करत असताना सुद्धा सतत सामाजिक जाणीवा व संवेदना जिवंत ठेवून काम केलेलं आहे। नाशिक पत्रकार संघाने जो माझा सन्मान सत्कार केला आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं सांगत येणाऱ्या काळात आणखी चांगलं काम करणार असल्याचं या ठिकाणी ठाकूर यांनी सांगितलं। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।